नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अंजली अर्णवला त्याच्या लग्नासाठी तयार करत असते. तेव्हा इथे अर्णव खूपच जास्त छान दिसत असतो. तेव्हा अंजली इथे आपल्या भावाला खूपच जास्त कौतुकाने म्हणत असते की चिंटू, आज तू छान दिसतोयस. तेव्हा अर्णव तिला म्हणतो, ताई अगं मी नेहमीच छान दिसतो ना. तेव्हा अंजली म्हणते, अर्णव अरे तू नेहमी छान दिसतोसच रे, पण आज जरा जास्तच छान दिसतोयस. तेव्हा इथे अर्णवसुद्धा हसायला लागतो. तेव्हा अंजली विचारत असते, अर्णव तुला एक विचारू का. तेव्हा अर्णव म्हणतो, विचार ना ताई. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू तू आणि ईश्वरी तुम्ही दोघेजणं त्या इतक्या खतरनाक लॉजवरती कसे काय पोचलात रे, म्हणजे त्या लॉजवरती तुम्ही का गेलात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई अगं सांगितलं ना, त्यावेळेला मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. मला नव्हतं माहिती की तो लॉज इतका वाईट आहे ते. तेव्हा अंजली म्हणते, अरे तरीसुद्धा त्या लॉजवरती तुम्हाला जायची काय गरज होती. थोडा तरी विचार करायचा ना. का गेलात तुम्ही तिथे. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवत नाही आहे, पण कुठल्या ठिकाणी आपण थांबतो आहे त्याची थोडी माहिती आपल्याला नको का. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई अगं मी खरंच सांगतो आहे, मी तिथे गेलो होतो कारण गरज होती म्हणून. जर आम्हाला माहिती असतं की तो लॉज खरंच खूप वाईट आहे, मी सिंदूरला घेऊन कधीच गेलो नसतो. आणि हे बघ, मी तिथे गेलो पण माझे इंटेन्शन्स अजिबात चुकीचे नव्हते आणि हे तुला पण माहिती आहे. सिच्युएशन अशी होती की तिथे जावं लागलं. त्यानंतर अंजली म्हणत असते, आणि ते मंगळसूत्र हे सगळं तू ठरवून केलंस का चिंटू, म्हणजे मंगळसूत्र वगैरे तयारीत गेला होतास. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अगं ताई असं काय करतेस. ते मंगळसूत्र तूच तर मला दिलं होतंस ना आईचं, तुझ्या लक्षात नाही आहे का. तेव्हा इथे अंजलीला आठवतं, ती तिच्या आईचं मंगळसूत्र घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की चिंटू हे मंगळसूत्र आपल्या आईने बनवलं होतं. आजीने मला ते दिले. आजीने सांगितलं की आईने फक्त तयार करून ठेवलं होतं, पण कधीच तिने ते घातलं नाही. म्हणजे याचा अर्थ आईने तुझ्या बायकोसाठी हे मंगळसूत्र तयार करून ठेवलं होतं. तेव्हा तू एक काम कर, आता हे मंगळसूत्र आपलं आहे, याचं काय करायचं आहे, कुणाच्या गळ्यामध्ये घालायचं आहे याचा सर्वस्वी आपण विचार करायचा आहे. कळतंय का तुला. या मंगळसूत्राचं काय करायचं आहे ते तू बघ. तेव्हा इथे अंजलीला ते आठवतं, अर्णवला ते आठवतं आणि अर्णव म्हणतो, ताई तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली की तिथे पोलिसांची रेड पडली आणि मग मी सिंदूरला म्हणालो की जर तू बाहेर गेलीस तर तुझी बदनामी, तुझ्या कुटुंबाची बदनामी आणि माझ्याबरोबर बघितलं म्हणून अजूनच बदनामी. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. माझ्या आईचं मंगळसूत्र माझ्याकडे आहे आणि मला ते तुझ्या गळ्यामध्ये घालायचं आहे. मला तुला बदनामीपासून वाचवायचं आहे, असं अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, ताई ते मंगळसूत्र माझ्या खिशातच होतं. मे बी ते अशा पद्धतीने उपयोगी पडेल त्यासाठीच ते खिशामध्ये गेलं होतं. तुला काय वाटतं ताई. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या ना, त्या पद्धतीने त्या घडायला नको होत्या, खरंच सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई जाऊ दे ना, तू नको त्या गोष्टींचा इतका विचार करू. आणि तसंही मी सिंदूर तुझ्या मनात होतीच ना, मग फायनली तिच्याबरोबरच माझं लग्न होतं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, हो अगदी बरोबर, मिस इंदोर माझ्याच मनात होती नाही का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई. तेवढ्यातच प्रेक्षकांना आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, काय चाललंय, झाला का दादा रेडी. अरे तुम्ही दोघेजण असे काय, आज दादाचं लग्न आहे आणि हे ओकेजन सारखं सारखं येत नाही. आपण सगळ्यांनी छान सेलिब्रेट केलं पाहिजे, हो की नाही. आनंदात साजरा केला पाहिजे हा दिवस. अरे आज मेरे भाई की शादी आहे असं म्हणून आकाश खूपच जास्त खुश असतो आणि त्याला एका गोष्टीचा खूप जास्त आनंद झालेला असतो. ते म्हणजे इथे आकाशला माहिती असतं की अर्णवला ईश्वरी खूप आवडते आणि फायनली ईश्वरीबरोबरच त्याच्या भावाचं लग्न ठरले, त्यामुळे त्याला आनंद खूपच झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला इथे लग्नासाठी छान तयार केलेली असते. तेव्हा ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. तेव्हा सुप्रिया तिच्या इथे कानाच्या मागे आपल्या डोळ्यातलं काजळ काढते आणि लावते. तिला दृष्ट लागू नये म्हणून तिला काळा टिक्का लावते आणि म्हणत असते, इशू खरंच सांगते, खूप गोड दिसतेस, खूप सुंदर दिसतेस. हे बघ बाळा इशू, मला तुला एक गोष्ट सांगायची. आज तुझं लग्न आहे.
लग्न कुठल्या परिस्थितीत होतं आहे, का होतं आहे, कसं होतं आहे याचा विचार करू नकोस. आज तुझं लग्न आहे, आज तू दुसऱ्या घरामध्ये जाशील. त्याच्यामुळे आता तुला सुखाने संसार करायचा आहे. मनामध्ये कुठलीही अडी न ठेवता तुला हा संसार आता मान्य करायचा आहे. ठीक आहे ना, हे नातं मान्य करायचं आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, इशू तुझ्या लग्नाची आम्ही खूप स्वप्न रंगवली होती, मी आणि तुझ्या बाबांनी, की तुझं लग्न असं असावं, तुझ्या लग्नामध्ये हे सगळं करावं अशी आमची इच्छा होती. आणि आता फायनली ती इच्छा अशी का होईना पण पूर्ण होते. तुझ्या बाबांनीसुद्धा या लग्नाला परवानगी दिली. असं नाही की त्यांची संमती नाही आहे, उलट त्यांनीच तुला हे लग्न करायला सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल. त्यामुळे आता बाबांची मर्जी आहे, माझीसुद्धा इच्छा आहे. त्यामुळे आनंदाने हे लग्न कर आणि सुखाने संसार कर, एवढंच सांगेन मी तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि तिला तो पहिला दिवस आठवतो ज्या वेळेला सुप्रिया तिच्यावरती रागवलेली असते आणि तेव्हा ईश्वरीने तिचा राग घालवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात. त्यानंतरला घरामध्ये गाणी लावून छान डान्स केलेला असतो. या सगळ्या गोष्टी आता सुप्रिया आणि इशू दोघींनासुद्धा आठवत असतात. प्रेक्षकांनो, मुलीचं लग्न म्हणजे आईवडिलांना एका बाजूला आनंद तर असतोच, पण दुसऱ्या बाजूला दुःखही असतं. कारण त्यांची मुलगी, त्यांचं घर, तिचं स्वतःचं राहतं घर सोडून एका दुसऱ्या घरामध्ये जात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, गुरुजी तुम्ही ज्या पद्धतीने यादी दिली होती, साहित्य सगळं आम्ही मागवलं आहे ना, काही राहिलं तर नाही ना? गुरुजी म्हणतात, नाही अजिबात नाही, सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घेऊन आलात. आता एक काम करतो, आम्ही इथे गणपती पूजा करून घेतो, चालेल ना? गणपती पूजन करायचं आहे. तेव्हा इथे आता गणपती पूजनला सुरुवात केली जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला आपल्या लेकीबरोबर, इशूबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता आठवत असतात. इथे आता गणपती पूजन सुरू व्हायच्या आधी अर्णव आता अंजलीकडे बघतो आणि तिला खुणावतो की आजी कुठे आहे, मला आजी माझ्या लग्नामध्ये हवी आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, गुरुजी तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी आलेच. तेव्हा इथे अर्णवच्या सांगण्यावरून आजीला आणण्यासाठी अंजली आता देवघरामध्ये जाते. तिथे आता आजी एकटीच बसलेली असते, नामस्मरण करत असते. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी. तेव्हा आजी म्हणत असते, अंजली तू इथे का आलीस? हे बघ, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. निर्णय तर तुम्ही घेतलायच ना, आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, पण मी या सगळ्यामध्ये सामील होणार नाही. मला आग्रह करू नकोस, मी अजिबात सामील होणार नाही आहे या लग्नामध्ये. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी अगं असं काय करतेस, तुला नाही यायचं आहे? नाही बरं ठीक आहे, तुला नसेल यायचं तर नको येऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेव आजी, हा दिवस सारखा सारखा येणार नाही आहे. तुझीच इच्छा होती ना की चिंटूचं इथे धूमधडाक्यात लग्न व्हावं, अगदी रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत लग्न व्हावं. मग आता तुझ्या इच्छेसाठी आम्ही पुन्हा हे लग्न लावतोय आणि तू तिथे तुझ्या नातवाला आशीर्वाद द्यायला नसणार आहेस? अगं खंबीरपणे त्याच्या सुखदुःखात प्रत्येक वेळेला त्याच्या पाठीशी उभी होतीस ना. त्याने जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण केलं, कॉलेज पूर्ण केलं, त्याने त्याची MBAची डिग्री पूर्ण केली, त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला, स्वतःचं ऑफिस घेतलं, तेव्हा प्रत्येक ठिकाणी तू त्याच्या पाठीशी होतीस ना गं. मग आता त्याचं लग्न आहे, त्याच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि त्याला त्याची आजी त्याला आशीर्वाद देण्यासाठी लग्न मंडपात हवी आहे आणि तू तिथे नसणार आहेस. आजी हे तू बरोबर करतेस का? आजी हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की तू विचार केला पाहिजेस आणि तुझ्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी तू तिथे आली पाहिजेस, कळलं तुला? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अंजली तुम्हाला सगळ्यांना ही मस्करी वाटते का गं? पण या सगळ्याचे पुढे जाऊन काय परिणाम होणार आहेत याचा कुणीही विचार करत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं पुढे जे काही होणार आहे त्याचा विचार आताच कशाला करायचा? जे काही व्हायचं आहे ते आपण सगळेजण मिळून त्या संकटांना सामोरं जाऊ ना. पण आता चिंटूच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. तू आजी आहेस ना त्याची, त्याला आशीर्वाद देण्यासाठी तू लग्न मंडपामध्ये येणार नाही? आज तुझ्या चिंटूचं लग्न आहे आणि तू नाही म्हणतेस? त्याच्या डोक्यावरती तुला अक्षता टाकायच्या नाही आहेत का? तेव्हा इथे आता देवी आई तिथेच असते. तेव्हा अंजली म्हणत असते, ठीक आहे तुला नाही यायचं आहे, नको येऊ. मी गुरुजींना सांगते की त्यांना जे काही आता लग्नाच्या विधी बोलायचे आहेत या आता देवघरातच आपण लग्न करूया. आजी तिथे बसली आहे ना, मी इथेच सगळ्यांना घेऊन येते. इथेच आता चिंटू आणि ईश्वरीचं लग्न लावून देऊया.
तेव्हा आजी म्हणते, अंजली अगं काय बोलतेस? तेव्हा अंजली म्हणते, हो मी योग्य तेच बोलते. आणि आजी तू आता नाही आलीस ना तर तुला तुझ्या देवाची शपथ आहे, तुला यावंच लागेल माझ्याबरोबर. प्लीज आजी प्लीज चल ना. आजी इथे आता अंजलीचं म्हणणं टाळत नाही आणि अंजलीबरोबर ती बाहेर यायला तयार होते. तर इथे आकाश येतो आणि म्हणत असतो, ऑल सेट, तयार झाली आहे का ईश्वरी? तिथे बाहेर सगळेजण ईश्वरीची वाट बघतायत, गुरुजी बोलवत आहेत, चला. तर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते, इशू सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? तर इथे आता मंडपामध्ये गणपती पूजन सुरू असतं. गुरुजी ज्या पद्धतीने सांगत असतात तसं तसं अर्णव ते पूजन करत असतो. त्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते, इशू सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं, लग्न मनापासून स्वीकारायचं आणि सुखाने संसार करायचा. जा बरं तू आता, नमू जा इशूला घेऊन. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई तू? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं मंगलाष्टका असतात ना, त्या मुलीच्या लग्नामध्ये आईने ऐकायच्या नसतात, त्यामुळे मी लग्न मंडपात नाही येऊ शकत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरी आपल्या आईकडे बघतच राहते, ती आपल्या आईला मिस करत असते. तेव्हा इथे नम्रता इशूला म्हणत असते की आता रडायचं नाही आहे, डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इशू गेल्यानंतर सुप्रिया एकदम खचून जाते. आपल्या मुलीचं लग्न आहे, ती आता आपल्याबरोबर नसणार आहे, या गोष्टीचं तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं. सुप्रिया इथे एकटीच बसते आणि आता ती रडत असते. प्रेक्षकांनो आता प्रत्येक मुली आणि आईच्या आयुष्यामध्ये हा दिवस येतोच, म्हणजे इथे भरलेल्या अंतःकरणाने इथे आई आपल्या मुलीला तिच्या सासरी पाठवत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीच्या आईला सुप्रियाला कितीही वाटत असेल की आज आनंदाचा दिवस आहे, आपल्या मुलीचं लग्न आहे, पण शेवटीला आता जी मुलगी इतके वर्ष आपल्याबरोबर असते ती आता आपल्याबरोबर नसणार आहे, या विचाराने प्रत्येक आई आणि वडील दुःखी तर होतातच. त्यानंतर प्रेक्षकांनो सुप्रियाची अवस्थासुद्धा काहीशी तीच झालेली असते, ती रडत असते. इथे आता गणपती पूजन व्यवस्थितरित्या पार पडत असतं. सुप्रियाला ईश्वरीबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा सुप्रिया ईश्वरीवरती रागवलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं तुला खरं सांगू का, मला इथे लोणचं आंबट, त्याचबरोबर चटणी तिखट आणि जिलेबी गोड मला लागतच नव्हती गं, कारण तू माझ्यावरती रागवली होतीस ना, तू माझ्याबरोबर बोलत नव्हतीस तेव्हा मला जेवण गोड लागत नव्हतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो का, पण तरीसुद्धा इथे आता आगाऊपणा करायचाच नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा राकेश आता येतो आणि गाडीच्या आड उभा राहून बघत असतो की काय चाललं आहे, इथे आता राज शिर्केंच्या घरामध्ये काय चाललं आहे. तर इथे अर्णव आता स्टार्टिंगलाच बसलेला असतो आणि इथे आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. तेव्हा इथे राकेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण इथे बाजूला आता मामा, आकाश, ईश्वरीचे बाबा सगळे लोक आता उभे असतात आणि इथे लग्नाचे विधी सुरू असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, अरे बाप रे, मला तर असं वाटलं होतं की इथे ईश्वरीचे बाबा आणि त्याचबरोबर आत्या यांनी आत्तापर्यंत हे लग्न हाणून पाडलं असेल, पण इथे तर आता विधिवत लग्न करण्याचा प्लॅन चाललाय वाटते यांचा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया एकटीच रूममध्ये थांबलेली असते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मुलीचं लग्न लागत असताना आईने मंगलाष्टका ऐकायच्या नसतात, असं सुप्रियाचं म्हणणं असतं आणि म्हणूनच ती आता रूममध्ये एकटी थांबलेली असते. पण तिला फार वाईट वाटत असतं या गोष्टीचं की अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवची फॅमिली त्याचबरोबर ईश्वरीची फॅमिली सगळेजण खुश असतात. तर इथे आता राकेशची अवस्था बघण्यासारखी झालेली असते. इतके प्रयत्न केलेले असतात ईश्वरीला फसवण्यासाठी, ते सगळे प्रयत्न एका दिवसात अर्णवने हाणून पाडलेले असतात. त्यानंतर गुरुजी म्हणतात की चला गणपती पूजन झाले, आता लग्नाचा मुहूर्त टळून जायला नको, लवकरात लवकर नवरी मुलीला घेऊन या. तेव्हा मामा म्हणतात, आकाश जा बरं, ईश्वरीला आणायला सांग जा. तेव्हा आकाश म्हणतो, बाबा मी आत्ताच सांगून आलो आहे, येतच असेल नम्रता घेऊन. तेव्हा मामा म्हणतात, अरे वेळ निघून जायला नको, जा बरं परत जा आणि लवकर ईश्वरीला घेऊन यायला सांग, सगळेजण वाट बघतायत म्हणावं. तेव्हा इथे आता नम्रता ईश्वरीला घेऊन लग्न मंडपामध्ये आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरीने फोन केलेला असतो लावण्याला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, लावण्या अगं कुठे आहेस तू, हे बघ जे काही घडलं ना ते सगळं मला माहिती आहे, जे काही घडलं ते बरोबर नाही आहे, पण हे बघ
ती ईश्वरी जरी या घरामध्ये येत असेल ना तरीसुद्धा आपण आपला प्लॅन विसरायचा नाही हा, अजिबात नाही. आपला प्लॅन तसाच आहे. तुला अर्णवबरोबर लग्न करून या घरामध्ये यायचं आहे आणि मला या घरावरती या संपत्तीवरती ताबा मिळवायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम थांबून जमणार नाही आहे. तेव्हा इथे आत्ताच तू हार मानू नकोस असं वल्लरी आता लावण्याला म्हणत असते. तेव्हा लावण्या म्हणते अजिबात नाही, मी हार मानणाऱ्यातली नाहीच आहे. म्हणजे आता एकदा मी हारले म्हणून सगळं काही सोडून संन्यास घेऊन मी हिमालयात जाणार नाही आहे. अर्णव फक्त माझा आहे आणि AR फक्त माझाच राहणार. ती मिडल क्लास मुलगी माझ्या अर्णवला माझ्यापासून वेगळं कधीच करू शकणार नाही. आणि तसंही मला आता जर तिला धडा शिकवायचा असेल तर मला घरी यावंच लागणार आहे. वल्लरी म्हणते मी पण तेच म्हणते, तुला इथे येऊन राहावं लागणार आहे. त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून कायमचं काढण्यासाठी, तिला चांगला धडा शिकवण्यासाठी तू जर इथे असशील ना तरच आपल्याला ह्या गोष्टी पॉसिबल करता येतील. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की मी पण तेच करणार आहे. तिला काय वाटतं मी हरली आहे का? अजिबात नाही. मी कधीच एवढ्या लवकर हार मानत नाही. आणि म्हणूनच मी सांगते मामी, त्या मिडल क्लास ईश्वरीला आहे ना लवकरात लवकर त्या घरातून आणि ARच्या आयुष्यातून आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे. लवकरात लवकर. मला ती त्याच्या आयुष्यामध्ये नको आहे आणि मलाच त्या घरची सून आणि ARची बायको व्हायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते आता कशी बोललीस तू? आपण आपला प्लॅन बंद करायचा नाही असं वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा अर्णव बघा ईश्वरीकडे कसा आता बघतोय. ती इतकी सुंदर दिसत असते की अर्णवची नजर तिच्याकडून बाजूला होतच नसते. तरी ते वल्लरी म्हणत असते चला, म्हणजे लावण्य आता तयार आहे माझ्याबरोबर इथे ईश्वरीला धडा शिकवण्यासाठी. आता इथे लावण्या इतकी तापलेली आहे ना, म्हणजे लोहा गरम आहे, आता हातोडा मारलाच पाहिजे असं इथे वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आलेली असते. अर्णव तिच्याकडे बघत असतो. अर्णव तिच्याकडे एकडक बघत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी छान दिसत असते आणि आता आपल्या आईने सांगितलेलं ईश्वरीच्या लक्षात असतं की हे लग्न मनापासून करायचं आहे आणि मनापासून टिकवायचं सुद्धा आहे, सुखाने संसार करायचा आहे असं सुप्रियाने सांगितलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता आपापसात बोलत असतात आणि अर्णव ईश्वरी दोघेजणं एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यातच इथे आता लग्नाला सुरुवात होणार असते, विधींना सुरुवात होणार असते. तेव्हा गुरुजी म्हणतात बरं चला आता बसून घ्या, इथे आता विधीला सुरुवात होणार आहे. तेव्हा अर्णव पुन्हा मामाला विचारतो की आजी कुठे आहे? मला आजी हवी आहे इथे. तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणतात मी आलोच हां, आणि मामा आता आजीला आणायला जाणार. तेवढ्यातच तिथे अंजली आजीला घेऊन आलेली असते. प्रेक्षकांनो इथे आता आजी आलेली असते. आपल्या नातवाचं लग्न आहे. ठीक, आता कुठल्याही परिस्थितीत असू दे, पण शेवटीला हा दिवस सारखा सारखा येत नसतो. त्याच्यामुळे इथे आजी आता आलेली असते. अंजली आजीला आपल्या भावासाठी, त्याच्या आनंदासाठी तिला मनवून देवाची वगैरे शपथ देऊन पण घेऊन आलेली असते. तेव्हा इथे आजी आता अर्णवकडे बघत असते. अर्णवला आजीला बघून खूपच जास्त छान वाटतं. त्याचं मन इथे आता शांत होतं. कारण दुसरे काहीही म्हणू दे, पण प्रेक्षकांनो आपल्या निर्णयामध्ये जर आपलं कुटुंब आपल्याबरोबर असेल ना तर आपल्याला जगाची चिंता नसते. आणि तसंच काहीसं अर्णवचं असतं. म्हणजे लोक काहीही बोलू दे, त्याला काही देणं घेणं नसतं. फक्त त्याचं कुटुंब त्याला त्याच्या बरोबर हवं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णवला एकत्र बघून लग्न मंडपामध्ये राकेशचे डोळे बघा लाल भडक झालेले आहेत. कारण त्याचा प्लॅन इथे अर्णवने फ्लॉप करून टाकला आहे. जी काही त्याची घाणेरडी वासना होती ती पूर्ण झालीच नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा प्लॅन इथे अर्णवने एका मिनिटामध्ये फ्लॉप केलेला असतो आणि फायनली इथे अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न होणारच असतं. तर इथे प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मंगलाष्टका सुरू असतात. विधिवत लग्न होत असतं अर्णव ईश्वरीचं. दोघेजण एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. कधीच दोघांना वाटलंही नव्हतं. म्हणजे आता अर्णवला ईश्वरी खूप आवडत असते आणि ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी अर्णव असतो, पण ती आपल्या कुटुंबासाठी कधीच आपल्या मनातल्या भावना इथे एक्सप्रेस करत नाही. पण अर्णवच्या मनामध्ये मात्र ईश्वरीची खूपच मोठी जागा असते. अगदी इतकी की त्याला तिच्याबरोबरच लग्न करायचं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो फायनली ती इच्छा आता पूर्ण होत असते. त्या दोघांचं लग्न हे होत असतं. आकाश मामा अंजली यांच्या मनामध्ये जे काही असतं ते आता होतंच.
तेव्हा राकेशला खूप राग येतो. राकेश म्हणत असतो, ईश्वरी तू माझी नाही झालीस ना, तू माझ्याबरोबर लग्न नाही केलंस ना, तू त्या अर्णवबरोबर लग्न केलंस. तू जर माझी झाली नाहीस ना तर मी तुला त्या अर्णवबरोबरसुद्धा सुखाने संसार करू देणार नाही, असं इथे राकेश स्वतःलाच म्हणत असतो.